कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज एक मस्त छान रेसिपी, सगळ्या मुलांचा आवडता असतो तो डोसा, पण नेहमीचा डोसा नाही आहे, म्हणजे उडीद डाळ आणि तांदळाचा डोसा न करता, कारण त्याची प्रोसेस लॉंग आहे की उडीद डाळ भिजत घाला, तांदूळ भिजत घाला, तर त्याच्याऐवजी मुगाची डाळ फक्त 2 तास भिजवायची आहे आणि मूग डाळीचा हाय प्रोटीन डोसा कसा करायचा ते आपण बघणार आहोत। सकाळच्या घाईमध्ये मुलांना टिफिनमध्ये पौष्टिक असं काहीतरी आपल्याला द्यायचं असतं आणि त्या दृष्टीने मुलांचा आवडते असे पदार्थ दिले तरच मुलांचा डबा संपतो आणि म्हणूनच मूग डाळीचा चिला म्हणा किंवा डोसा म्हणा हाय प्रोटीन कसा करता येईल ते आपण बघणार आहोत। चला तर पटकन सुरू करूया। तर आता इथे बघा 1 कप म्हणजे जवळजवळ 100 ग्रॅम ही मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून भिजत घातली होती। 2 ते 3 तास भिजलेली सफिशियंट आहेत। मुगाच्या डाळीत खूप प्रोटीन असतं आणि पर 100 ग्रॅमच्या ह्याच्यातनं आपल्याला 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन, 4 ते 6 एका चिल्यामधनं 8 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळू शकतं। आता ही तयारी आपल्याला जी करायची आतल्या स्टफिंगची ती बघूया आपण। फ्राय पॅनमध्ये तेल घालून सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात। कांदा आहे, टोमॅटो आहे, मिरच्या घातल्यात आणि लसूण आवडत असेल तर घाला, लहान मुलं असतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालेल। हे आपल्याला आतल्या स्टफिंगसाठी आपण थोडंसं परतून घेणार आहोत। सॉटे करायचं आहे, झाकण न ठेवता थोड्या मोठ्या गॅसवर करायचं आहे आणि थोडंसं त्यातलं मॉइश्चर हे झालं पाहिजे। आणि आता इथे काय करायचं आहे, 1 कप पनीर मी घेतलेलं आहे, तर पर 100 ग्रॅम ऑफ पनीरमधनं आपल्याला 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळतं। म्हणजे हा आपला हाय प्रोटीन डोसा आहे। त्या हिशोबाने तुमची जी प्रोटीनची गरज आहे मुलांची, म्हणजे स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांची, ती मूग डाळ, चिला आणि प्रोटीन ह्या दोन्हीमधनं ही गरज पूर्ण होते। मी इथे ब्लॅक पेपर आणि अदर स्पायसेस म्हणजे लाल तिखट घातलेलं आहे। धणे जिरे पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला, काळं मिरी छान लागतं ह्याच्यामध्ये म्हणून मी खरडून घातलेलं आहे। आणि आता ते सॉटे करून थंड करायला ठेवलं आहे। इथे आता मूग डाळ, मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे तीच घातली आहे मी आणि एकत्र वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। आणि आता थोडं पाणी घालून बॅटर आपल्याला सैल करून घ्यायचं आहे, पातळ करायचं आहे की जेणेकरून आपल्याला डोसा व्यवस्थित स्प्रेड करता येईल। खूप छान होतात, अजिबात तुटत नाही मूग डाळीचे डोसे आणि खूप प्रोटीनयुक्त आहेत। आता बॅटरमध्ये मी मीठ आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि हे बघा ही कन्सिस्टन्सी अशी आहे आपल्या बॅटरची। याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ करू शकता, पण अगदीच खूप पातळ पण नको, एवढी कन्सिस्टन्सी पुरेशी आहे। आणि इथे आता डोसा तव्याला मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे ब्रशनी आणि रेडी करण्यासाठी तवा थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे टेम्परेचर मेंटेन होतं। हे आपलं आतलं स्टफिंग जे केलं होतं ते रेडी होऊन थंड झालेलं आहे। डोसा मी आता स्प्रेड केला आहे, बघा किती छान व्यवस्थित पातळ असा डोसा आपण स्प्रेड करू शकतो आहे। कुठलंच पीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे, इथे बघू शकता तुम्ही। आणि थोडासा तेलाचा हात साईडनी हे लावून झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं आता मी हे झाकण काढलं आहे आणि डोसा आधी आपल्याला सोडवून घेऊन फ्लिप ओव्हर करून घ्यायचा आहे। डोसा छान खरपूस एका साईडने आपला डोसा तयार झालेला आहे। गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे, खूप मोठा करायचा नाही। आणि आता पुन्हा ही बाजू मी उलटून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपलं आतलं जे स्टफिंग आहे केलेलं, आपण पनीर, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि सगळे स्पायसेस घालून जे ॲड केलं आहे ते खूप छान, इतकं टेम्पटिंग आहे म्हणजे इट इज जस्ट लाईक पनीर भुर्जी आपण करतो ना तसंच करून घेतलेलं आहे। आणि आता हा डोसा आपण फोल्ड करणार आहोत। हे बघा छान डोसा रेडी झाला आहे ना, किती मस्त टेम्पटिंग, कलर पण खूप गोल्डन ब्राऊन मस्त आलेला आहे। आणि गरमागरम डोसा आपला हाय प्रोटीन पॉवर पॅक असा टिफिनसाठी रेडी झालेला आहे। असाच आता दुसरा डोसा पण मी घालून घेते, बाकीचे सगळे डोसे पण मी असेच करून घेणार आहेत। बघा सगळं मस्त रेडी झालं आहे आणि पीसेसमध्ये कट करून मी अशा प्रकारे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता। हे बघा, आणि वरून मुलांना आवडतं ते चीज, तुम्ही प्रोसेस चीज किंवा मोझरेला चीज, जे कुठलं तुमच्या घरी चीज अवेलेबल असेल ते त्याच्यावर ग्रेट करून टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता आणि मुलांना हे खूपच आवडेल याची मला गॅरंटी आहे। तर तुम्ही हा डोसा मूग डाळ चिला नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। अशा छान छान नवीन रेसिपीसाठी कविताज रेसिपीला
कनेक्टेड राहा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अजून कुठली रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की कळवा. आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.